कल्याण पश्चिम विधानसभेचे काही शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या पक्षातले काही पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरे यांच्या गटामध्ये प्रवेश केल्याचा आज सकाळी चित्र दिसलं आणि या सर्व प्रकारावरती बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोईर। सर, काय सांगाल, आज आपल्या पक्षात असलेले काही पदाधिकाऱ्यांनी मातोश्रीवरती जाऊन पुन्हा एकदा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे। नेमके साईनाथ तारे हे कोण होते, काय त्यांचं पद होतं आणि त्यांचं जाण्याचं नेमकं कारण काय? पूर्वी शिवसेना एकत्र असताना साईनाथ तारे हे ग्रामीणचे सचिव होते, ठाणे जिल्हा ग्रामीणचे। त्याच्यानंतर जेव्हा माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी बंड केलं आणि पक्ष वेगळा झाला, शिवसेना पार्टी वेगळी झाली, उद्धव ठाकरे गट वेगळा झाला, तेव्हा ते एकनाथ शिंदे यांच्याबरोबर होते। परंतु आता बराच कालावधी झाला ते कुठल्याही याच्यामध्ये कार्यरत नव्हते, कुठल्याही मीटिंग किंवा कुठल्या कार्यक्रमामध्ये दिसत नव्हते। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी आयव्हीएफ उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। आणि ते कुठल्या पदावर पण नव्हते, म्हणजे कुठलं पद वगैरे महत्त्वाचं त्यांच्याकडे नव्हतं, महत्त्वाचं साधं पण पद नव्हतं। त्यामुळे आज ते अचानक गेले आणि तुमच्याकडनंच आम्हाला ते समजलं प्रसारमाध्यमांकडून की ते उद्धव ठाकरे गटामध्ये गेलेत। तो त्यांचा निर्णय, त्याचा आमच्या पक्षाशी काही संबंध नाही। विधानसभेच्या निवडणुकीआधी इन्कमिंग सुरू झाले आहेत, काही मोठ्या प्रमाणात आपले कार्यकर्ते जे आहेत ते ठाकरे गटामध्ये खेचण्याचा प्रयत्न सुरू आहेत। तर याकडे आपण कसं पाहतात आणि आपल्या अंतर्गत नाराजगी याच्यामध्ये काय दिसून येते का? कारण आपल्या समोरच उमेदवार म्हणून अनेक जणांनी या ठिकाणी दावे केलेत, किरण समेळ असेल यांनी दावा केलेला नाही। कसं आहे माहिती आहे का, इच्छुक असणं काही गैर नाही आहे। प्रत्येकाची महत्त्वाकांक्षा असते की बाबा मी आमदार व्हावं वगैरे। आणि आमच्या शिवसेना पक्षामध्ये कमीत कमी माझं कल्याण पश्चिमचं मी सांगेन तुम्हाला, शिवसेना पक्षामध्ये आमच्या कुठल्याही नाराजी नाही। जरी आम्ही एकमेकांना, आता मी विद्यमान आमदार आहे, त्याच्यानंतर शहर प्रमुख आहेत, आता ते समेळ आहेत, अजून 2-3 नावं येतात, हे इच्छुक आहेत। पण म्हणून ते आमच्यामध्ये कुठल्या प्रकारची नाराजी वगैरे असा कुठला प्रकार नाही। आणि मला वाटत नाही आमच्या सध्या पक्षामधून कोणी कुठल्या गटाकडे किंवा कुठल्या पक्षामध्ये जाईल, कारण आमचं वातावरण आमच्या इकडचं पश्चिमचं शिवसेना पक्षामध्ये एकदम चांगलं आहे। आणि हे गेलेलेच हे पक्षामध्ये होते की नव्हते ते पण मला माहीत नाही, त्यामुळे तसा काही विषय नाही आहे आणि आमच्याकडून कोणी नाराज नाही आणि कोणीही कुठल्या दुसऱ्या पार्टीमध्ये जाणार नाही। सर, दुसरीकडे पाहायला गेलं तर साईनाथ तारे यांनी आज पक्षप्रवेश केला आहे, मात्र त्यांच्यात युवा सेनेचे जे जिल्हा अध्यक्ष आहेत त्यांनी त्यांच्यावरती आरोप लावला आहे की यांच्यावरती वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत, यांच्यामुळे निष्ठावंत जे आहेत त्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकतं, असे वेगवेगळे आरोप करून त्याला विरोध दर्शवला आहे। काय सांगाल की आपल्या पक्षामधनं गेल्यानंतर त्यांना जी वागणूक आहे त्या ठिकाणी तशीच मिळेल का? यांचा अंतर्गत वाद सुरू आहे आणि आपल्याकडेही काही ठाकरे गटाचे कार्यकर्ते आपल्या संपर्कात आहे का? नाही, कसं आहे माहिती आहे का, आता निष्ठावान जे असतात त्यांना ते थोडं मनाला हे होतं की बाहेरून माणूस येणार, आपल्या घोरावर बसणार वगैरे असं, त्यामुळे थोडं निष्ठावान दुखावतात ना असं। आणि आपल्याकडनं कोणी तिकडे जाणार नाही आणि ठाकरे गटाकडनं आमच्याकडं येण्यासाठी भरपूर लोक इच्छुक आहेत। परंतु शिंदे साहेबांची शिवसेना आता एवढी मजबूत आहे, ठीक आहे, पक्षवाढीसाठी काही लोक आले, काही लोक आहेत संपर्कात आमच्या, त्या पद्धतीने पुढे वाटचाल होईल। आणि मी पण ऐकलं आहे आपल्याच माध्यमातून की त्यांचे युवा सेनेचे जिल्हा प्रमुख यांनी काहीतरी बैठक घेऊन ती नाराजगी व्यक्त केलेली, पत्र दिलेलं आहे असं मी ऐकलेलं आहे। तर तो त्यांचा अंतर्गत विषय, त्यांनी ते विरोध दर्शवला आहे तर त्याला काहीतरी त्यांचं कारण असेल। मात्र आता विधानसभा निवडणुकीच्या अगोदर अशा प्रकारे जे माजी नगरसेवक असतील तारे, त्यांचे पती असतील, या ज्या पद्धतीने खेचतात याचा कुठला फटका आपल्याला बसेल का? कारण लोकसभेमध्येच कल्याणमध्ये मतदान एकट्ठे झालं असेल तरी लोकसभेत मोठा फटका जो आहे तो आपल्याला बसलेला या ठिकाणी दिसून आलेला आहे। इकडे आपला उमेदवार जो आहे महायुतीचा, त्याला
ज्या पद्धतीने म्हणजे लिडिंगवरती यायचं आणि यावेळेस त्यांचं पराभव झालेला आहे, तो विधानसभेत असं आपल्याला चित्र दिसेल का? याचं नुकसान आपल्याला होईल का? ठीक आहे, लोकसभेत थोडं आपल्याला कमी हे झालं. आता कसं आम्ही म्हणजे सर्व पक्षाच्या सर्व महायुतीमधल्या लोकांनी चांगल्या प्रकारे काम केलं, परंतु काही गोष्टी होत्या त्याच्यामुळे ते हे झालं. परंतु त्याच्यामध्ये सुद्धा ते तारे वगैरे तुम्हाला कधी प्रचाराला दिसले असतील तर मला माहिती नाही. आणि त्यांचं आमच्या पक्षात काही स्थानच नव्हतं, त्यामुळे ते जाण्याने नुकसान वगैरे आमचा काही विषयच नाही ना. तो कसं असतं माहिती आहे, एखाद्याला ज्या पक्षात स्थान असतं, काहीतरी वेटेज असतं, तो जर गेला तर थोडा पक्षाला थोडी गडबड होते. परंतु ज्याला पक्षात स्थानच नाही, जो पक्षाचा कार्यकर्ताच नाही, निव्वळ फक्त एक नाव होतं की ठीक आहे त्यांच्या पत्नी नगरसेविका होत्या आणि त्यांनी आम्हाला पाठिंबा दर्शवला होता शिंदे साहेबांच्या शिवसेनेला. पण आता ते लोक पण इथे दिसत नाही, कुठल्या कार्यक्रमात नाही, त्यामुळे ते जास्त संवाद पण नसतो आमचा कोणाचा, शिवसैनिकांचा म्हणा किंवा महिला आघाडीचा वगैरे. त्यामुळे ते जाण्याने तसा कुठलाच म्हणजे फरक शिवसेनेवरती आमच्या नाही होणार, कल्याण पश्चिममध्ये तरी नाही होणार. ठाकरे गटाने ज्या पद्धतीने आता कार्यकर्ते आपल्याकडे घेण्यास सुरुवात केलेली आहे, इन्कमिंग करण्यास सुरुवात केलेली आहे, काय वाटतं? फक्त गर्दी वाढवण्यासाठी करतात ते का पुढचं भविष्य बघून करतात ते का खरंच त्यांची तयारी सुरू आहे? तुमचा काय अनुभव आहे, काय वाटतं याच्यात? मला वाटत नाही पुढचं भविष्याचं काही नियोजन त्यांच्याकडं असेल. फक्त असं आता कसं आहे माहिती आहे का, इकडच्या कोणीतरी त्यांच्या नेतृत्वाने सांगितलं असेल की साईनाथ तारे फार मोठा शिवसेनेचा काहीतरी पदाधिकारी वगैरे आहे. असं सकाळी ज्या बातम्या चालू होत्या तुमच्या प्रसारमाध्यमांवर, तिथं तर एका प्रसारमाध्यमावर अशी बातमी चालू होती की शिवसेनेचे शिंदेसाहेबांचे एकदम गटातले जिल्हा प्रमुख. आता जिल्हा प्रमुख तर आमचे प्रत्येक 2 विधानसभा मतदारसंघ व्हायचे आहेत आणि आपल्या कल्याण आणि मुरबाड ह्याचे विधानसभा जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख अरविंद मोरे आहेत. त्यामुळे त्यांचा तसा काही ते संबंध नाही. आम्ही पण थोडं हे केलं की हा नवीन जिल्हा प्रमुख कोण आला म्हणून असं, त्यामुळे ते तसं काही हे नाही. ठीक आहे, त्यांनी त्या हिशोबाने घेतलं असेल की मोठा मासा गळायला लागला आहे वगैरे असं काहीतरी असेल, किंवा गर्दी वाढवण्यासाठी दाखवण्यासाठी इन्कमिंग चालू केलं आहे आणि जिल्हा प्रमुख आला म्हणून ते झालं असेल. एकंदरीत पाहायला गेलं तर विधानसभेच्या पार्श्वभूमीवरती कुठंतरी गर्दी वाढवण्यासाठी अशा प्रकारचे ज्यांना पदं नसलेले कार्यकर्ते आपल्या पक्षात घेत असल्याचा आरोप या ठिकाणी विश्वनाथ भोईर यांनी केला आहे. कॅमेरा पर्सन गणेश रहाटेसह सुनील जाधव, TV9 मराठी, कल्याण. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.